राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट महायुतीनं यश मिळवल्यानंतर मंत्रिपदाची आस बऱ्याच आमदारांना होते। मंत्रिपद मिळावं यासाठी इच्छुकांनी आपल्या पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्या होत्या। मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही अंशी नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं। अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा जरी सुटला असला तरी त्यावरूनही सध्या महायुतीमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी तर सहपालकमंत्री म्हणून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याच्या आणि कोथरूडच्या आमदार मंत्री चंद्रकांत पाटलांना सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मात्र कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाबाबतच्या विधानांमुळे महायुतीतील आमदारांची नाराजी पुन्हा समोर येते। यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच आहे या विधानामुळे त्यांची पालकमंत्री पदाबाबतची खदखद समोर आली आहे। 20 वर्ष मी मंत्री आहे, 19 वर्ष आता हे विसावं लागलं। यामध्ये मी आहे 14 महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे। मला मिळाली 6 वर्ष तर मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे। तर यंदा राज्यातील कोल्हापूर आणि मुंबई उपनगर या दोनच ठिकाणी सहपालकमंत्री पद देण्यात आले। कोल्हापुरात पुणे पर्वती विधानसभेचे आमदार माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्री पद देण्यात आले। यावरूनही नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे। एकूणच राज्यात जरी पालकमंत्री पदावरून चर्चा होत असली तरी कोल्हापुरात मात्र पालकमंत्री पदाच्या चर्चेबरोबरच सहपालकमंत्री पद कशाला अशी विचारणा सामान्य नागरिकांकडून होताना दिसते। महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। महाराष्ट्र राज्यामध्ये पालकमंत्री आणि सहपालकमंत्री हे 2 पद देण्याची टूम त्या महाराष्ट्र सरकारनं नेमकी कशासाठी काढले, त्याचे ध्येय धोरण काय आहेत हे जनतेला कुठल्याही प्रकारे सांगितलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पालकमंत्र्यांचं नेमकं काय आहे आणि सहपालकमंत्र्यांचं नेमकं काम काय आहे, याची वाटणी काय झालेली आहे, त्याचा लाभ काय आहे हे कोणालाही आज अखेर जनतेला सांगितलेलं नाही। ही निषेधार्ची बाब आहे। निव्वळ मंत्र्यांना खुश करण्यासाठी सहपालकमंत्री हा काय प्रकार आहे हे निदर्शनास येणं महत्वाचं आहे। एक तर पालकमंत्री नेमण्यात अनेक काळ गेला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक कामं खोळंबून आहेत, विकास झालेला नाही आणि मग हा भरीतभर काय वर एकदा पालकमंत्री नेमताय परत त्याला स्थगिती देताय, हा खेळ जो चालू आहे महाराष्ट्रातला त्याच्यावर फार म्हणजे इतर राज्यात देशात चर्चा चालू आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पालकमंत्र्यांचे अधिकार हे पालकमंत्र्यांनाच दिले पाहिजेत। सहपालकमंत्री म्हणून जनता हे मान्य करणार नाही। यापूर्वी मुश्रीफ साहेब पालकमंत्री होते। आता त्यांचं कारण त्यांचं सांगू शकतात, ते लोकसभा होती आणि विधानसभा होती, त्यामुळे मला फार उठावदार काम करता आलं नाही। परंतु कोल्हापूरच्या जनतेला असं वाटतंय की पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कागलपुरतेच मर्यादित आहेत। त्यांनी एकत्रित राष्ट्रवादी असताना देखील त्यावेळेला 5 आमदार आणि 2 सहयोगी आमदार होते, त्यामुळं 7 एवढा घबाड योग आमच्या राष्ट्रवादीला असताना देखील आस्ते करत आज या 25 वर्षामध्ये हसन मुश्रीफ हे एकमेव राष्ट्रवादीचे या ठिकाणी उमेदवार राहिलेले आहेत। त्यामुळं त्यांनी कागलचा दृष्टिकोन सोडून जर जिल्ह्याचा दृष्टिकोन जर पाहिला तर निश्चितपणानं ते पुन्हा पालकमंत्री होतील अशी मला आशा वाटते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।